स्वारगेट परिसरात, स्वारगेटची तर गाड्या पार्किंग करतात, त्या झाडाखाली 3 दिवस झोपले. 3 दिवस झोपल्यानंतर ना मग ते दारुडे यायचे, बेवडे यायचे, कोण कोण काय काय बोलायचे. ते थोडंसं खूप भीतीस्पद होतं माझ्यासाठी ते. मग मला काही बोलणं करणं, तिथं एवढ्या उठ रे इकडनं, निघ रे इथनं. ते 6 दिवस असले घाण गेले होते की माझ्याकडे फक्त 60 ते 70 रुपये होते आणि त्या 60-70 रुपयामध्ये मला 6 दिवस काढायचे होते. ना त्याच्यामध्ये मोरी होती, ना पाणी होतं, ना लाईट होतं, ना काय. फक्त एक 10 बाय 10ची रूम असावी ती. मग ठीक आहे म्हणतो, त्याच्यात सर्वाईव्ह केलं आपण. जरी समजा आपण टोमॅटो वगैरे काय आणलं तरी ते पिशव्या अशा लटकावायला लागायच्या. का तर नाही लटकवलं तर सगळे मग उंदरं खाऊन द्यायचे. माझ्या अंगावर उंदरं अक्षरशः जात होती. मग दुकाना मागायला गेल्यावर मग कोणतरी असं हात लाव, कुठं काहीतरी टच कर, मग ओरिजिनल आहे का डुप्लिकेट आहे विचारणं. त्याच्यानंतर मग काय करायचं, मग सवयच नव्हती मला त्या गोष्टीची. मग काय एक शब्द कोणी काय विचारला, कोणी अंगाला टच केला, कोणी ओरिजिनल आहे का नकली आहे विचारलं, खरं आहे का खोटं आहे विचारलं का, घरात यायचं रडत बसायचं. आणि तुम्हाला एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगते की आज तुम्ही माझ्या प्रत्येक व्हिडिओ बघता, व्हिडिओ बघण्यामागे एक लोगो असतो माझा, सरकार नावाचा. ते सरकार ते आहे. नमस्कार, मी राज, तुम्हा सर्वांची लाडकी रीटाताई. मी आलेली आहे राज ती रीटाताई पुणेकरपर्यंतचा संघर्षमय जीवन प्रवास घेऊन. मला असं वाटतंय की तुम्हाला इंटरेस्ट असेल की राजची रीटा कशी झाली आणि राजची रीटा होईपर्यंत आणि इथंपर्यंत पोचेपर्यंत की मला किती संघर्ष भोगावा लागला किंवा मला किती यातना झाल्या, ह्या तुम्हाला सगळ्यांना जाणून घ्यायची इच्छा असेल तर चला तर मग मी सुरुवात करते माझ्या संघर्षमय जीवन प्रवासासाठी. माझं बालपण हे रत्नागिरीत गेलं. माझा जन्म हा रत्नागिरीमधलाच. रत्नागिरी म्हणजे तुम्हाला सर्वांना माहिती आहे, आपलं आवडतं कोकण. आज मी कोकणातून आलेली आहे. शिक्षण पण माझं सगळं तिथेच पूर्ण झालं. दुर्दैव असं की वयाची 1 वर्ष असताना, म्हणजे मला 1 वर्ष पूर्ण झालं आणि 1-2-3 महिने पुढे गेल्यानंतर ना आमच्या आई अल्पशा आजाराने तिचं निधन झालं. ती आम्हाला खूप लवकर सोडून गेली. त्यामुळे आईची माया ही जास्त आम्हाला कळली नाही. सो माझी मोठी बहीण होती 2.5 वर्षाची, आम्ही 1 वर्षाचे. आम्ही दोघं जुळे होतो, 2 भाऊ जुळे होतो आम्ही. तर तो रवी आणि मी राज, रविराज असं आमच्या दोघांचं नाव होतं. लहान वयात पोरकेपणा येऊ नये म्हणून आमच्या वडिलांनी काय केलं की आम्हाला सांभाळण्यासाठी म्हणून आम्हाला दुसरी आई आणली. ती पण खरंच खूप छान आहे, देव माणूस आहे. तिने आम्हाला लहानाचं मोठं केलं. थोडंसं 19-20 होतच असतं, एवढं काय म्हणावं नाही आम्ही कधी घेतलं. तर आम्हाला बऱ्याच काही गोष्टी भोगाव्या लागल्या. त्यात थोडीशी गरिबी होती आमची. वडील पण गावाकडनं निघून आले होते. त्याच्यानंतर मग ते त्यांचं स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी ते रत्नागिरीत आल्यानंतर रत्नागिरीमध्ये ते सुरुवातीला त्यांना 100 रुपये पेमेंट असायचं, पगार असायचा 100 रुपये महिन्याला. मग त्याच्यामध्ये ते आले. त्याच्यानंतर आमचं संगोपन करणं, आम्ही 3 भाऊ, त्याच्यानंतर आमची आई आणि तिच्या पोटी झालेला आणखीन एक पुत्र, म्हणजे हा आम्हाला 4था. असे काही दिवस चालले असताना आम्ही शिक्षण आमचं हे रत्नागिरीत साध्या मराठी स्कूलमध्ये, हायस्कूल जे आपण म्हणतो मराठी, त्याच्यामध्येच आमचं पूर्ण केलं. पूर्ण करत असताना शाळेपर्यंत तरी असं काय वाटलं नाही, लाडात वाढवलं. कारण वडिलांचे एक लाड खूप होते आम्हाला, कारण आई नव्हती, लहान वयातच पोरके पण आलं होतं. त्यामुळे आम्हाला एवढं काही वाटत नव्हतं. पण असंच थोडे दिवस चाललं असताना शिक्षणानंतर थोडंसं पुढं गेल्यानंतर हायस्कूल आलं. हायस्कूलनंतर मग वेळ अशी आली की आम्ही खूप मस्ती करायचो. त्यामुळे आम्हाला एक बोर्डिंगमध्ये टाकलं होतं. बोर्डिंग हे शाळेच्या जवळच होतं. म्हणता येईल की जशी सख्खी आई नसते तशी आमची सावत्र आई. पप्पांना न समजता आम्हाला चोरून भेटायला येणं, त्याच्यानंतर ना आम्हाला काहीतरी खाद्यपदार्थ करून आणणं की का तर आपल्या मुलांना खायला भेटावं. शाळेत गपचूप यायची, आम्हाला भेटायची. म्हणजे पण आम्ही ते पप्पांपर्यंत पोचून देत नव्हतं किंवा ते पप्पांना कळत पण नव्हतं की ते येत होते आम्हाला भेटायला वगैरे. मग ते आम्हाला छान छान खायला करून आणायची, घरातनं पदार्थ म्हणा किंवा आम्हाला जे काही आवडत असेल तर ते आम्हाला ती भेटायला म्हणून यायची. खूप छान वाटत होतं. असंच चाललं असताना शाळेमध्ये थोडंसं चिडवणं, बायकांसारखं काय वागतो, पोरींसोबतच का खेळतो, आमच्या पोरांसोबत का नाही खेळत. आणि माझी सवयच होती की मी मैत्रिणीमध्ये जाऊन बसायचे, मुलींमध्ये जास्त जाऊन बसायचे. मला मुलं एवढी जास्त इंटरेस्ट नव्हता. तर मग त्या मुलींमध्ये पण काय, कुठे क्रिस्टल जमा कर, कुठे मग छोटे छोटे मणी आणा किंवा काहीतरी आणा, मग त्याच्या माळा बनवा, राख्या बनवा, बऱ्याच काही गोष्टी होत्या. मग त्या मुलींमध्ये मग मुलींना माझा स्वभाव आवडत गेल्यानंतर मग ते थोडंसं जास्त जवळकीच होत गेली आमची.
आणि मग ते टोमणा टसके ते सतत चालू असायचे लहान पोरं मानातले. तर हा बाईवाणी बोलतो, बाईवाणी चालतो, बाईवाणी करतो, बऱ्या काही गोष्टी होत्या. असंच मग थोडंसं कुकिंग मी शिकले लहान वयातच. कुकिंग म्हणल्यापेक्षा कसं की भाजी बनवायला शिकणं किंवा थोड्याशा चपात्या करणं, वाकड्या तिकड्या का होईना पण त्या करायच्या. आणि बऱ्याच काही गोष्टी शिकल्यानंतर मग खूप छान वाटायला लागलं की मला यायचं, मला बऱ्याच काही गोष्टी. तर मग आमचे पप्पा असं गर्वाने सांगायला लागले सगळ्यांना, बघा माझं बाळ किती लहान आहे पण तो स्वयंपाक करतो, तो जेवण बनवतो, तो भाजी वगैरे सगळं सुंदर असं अप्रतिम बनवतो, तो घरात कोण नसलं की भांडी घास, कुठे कपडे धुल, आधी फरशी कर, केर कचरा, एवढं घर सुंदर ठेवतो. खूप अभिमानास्पद गोष्ट होती माझ्या वडिलांसाठी ती. पण मला माहीत नव्हतं की ते अभिमानास्पद काहीच मर्यादित असावी. कारण काय झालं की 7वी 8वीला गेल्यानंतर ते थोडंसं माझ्या पप्पांच्या मित्रांना म्हणा किंवा माझ्या काही मित्रांना ते थोडं खटकत गेलं. खटकत असं गेलं की मला म्हणायला लागले डायरेक्ट ते सगळेजण की काय तू बायांवाणी चालायला लागला आहे, काय तुझे ते हावभाव करायला लागला आहे, पोरींवाणी नका राहू, नीट जरा गड्यावाणी राहा, माणसावाणी राहा. मग ते वडिलांना थोडंसं कुठंतरी खटकत गेलं नाही का. तर मग त्याच्यानंतर विषय असा झाला की म्हणजे पप्पांचे मित्र ते पप्पांना डायरेक्ट म्हणाले, अरे राम, म्हणजे माझ्या पप्पांना राम म्हणायचे, तर राम तुझा मुलगा असा का करायला लागला आहे, असा बायांवाणी का चालतो, बायांवाणी का वागतो. मग ते पप्पांना थोडंसं कुठंतरी टेन्शन यायला लागलं. घरात पण असंच वागतो का तो, बायांसारखा करतो का. मग त्याचं बोलण्यात जरासा बदल व्हायला लागला. मग पप्पांना ते निदर्शनात आलं कुठेतरी की माझा पोरगा कुठेतरी जास्त बाईमध्ये हे व्हायला लागलं. आणि मग मी काय करायचे, माझ्या बहिणी नातेवाईक असायच्या, बहिणीकडे जास्त म्हणजे सावत्राई आहे तिच्या पुढे झोपणं, त्याच्यानंतरनं मावश्या असतील, चुलते असेल त्यांच्याकडे अट्रॅक्ट जास्त होणं. म्हणजे मला चुलते, मालते, मामा किंवा सक्का चुलत भाऊ असेल, भावंडा असतील, बप्पा असेल यांच्यापुढे कधी असं जात नव्हते. आणि त्यात काय होतं की आम्ही दोघं असल्याकारणाने तो जास्त करून म्हणजे जेंट्सकडे जायचा आणि मी जास्त करून लेडीजकडे जायची. मग हे आमचे लाड चालू झाले होते ना. मग ते थोडंसं कुठंतरी खटकलं वडिलांना. आणि मग वडिलांनी काय केलं, वयाच्या मला वाटतं 15 की 16व्या वर्षातच मला जिम लावली. जिम का लावली तर हा जिमला गेल्यानंतर तरी असं त्यांना वाटलं की हा जिमला गेल्यानंतर कुठेतरी हा असं बॉडी बिल्डर होईल, असा पोरगा धडधाकट दिसेल, करेल म्हणून. तर म्हणलं ठीक आहे, काय हरकत नाही. मग तेही केलं, जिमला गेले, जिमला जाऊन बॉडी वगैरे बनवली, सगळ्या गोष्टी केल्या. त्याच्यानंतरनं तब्येत वगैरे चांगली झाली माझी अशी. पण म्हणतात ना की ते थोडंसं चालणं वागणं थोडंसं तसंच होतं. म्हणजे की जिममध्ये मला स्वतः सर देखील मला म्हणायचे, तो असा बायांसारखं का वागतो, बायांसारखं का करतो. पण त्यांना मी काही सांगू शकत नव्हते. नाही मी माझ्या मित्रांना कधी सांगू शकले की मी असा आहे, माझ्यात हे बदल आहेत, मी कधीच कोणाला सांगू नाही शकत. तर वडिलांना असं वाटत होतं की आता माझा मुलगा असा धडधाकट गड्यावाणी दिसतोय, पोरावाणी, त्याचे बायसेप ट्रायसेप बऱ्यापैकी माझे झाले होते. मग त्यांना काय वाटलं की आता नाही, आता आपला मुलगा आता जरी आपला एक मस्त मुलगावाणी दिसायला लागला आहे. पण हे कुठे होतं की वडिलांसमोर आणि ते जिममध्ये होतं. पण शाळेत गेल्यानंतर ना पुन्हा तेच कल्चरल म्हणजे खूप चांगलं होतं माझं. त्यामुळे काही सिंगिंग म्हणा, रांगोळ्या म्हणा, डान्सिंग म्हणा, याच्यामध्ये सगळ्यात जास्त अग्रेसर होते मी. त्यामुळे मॅडम म्हणजे बऱ्यापैकी आमच्या जेवढ्या मॅडम होत्या 3-4 जणी, त्यांची खूप लाडका होतो मी, खूप लाडका. राज म्हटलं की ते लाडका असायचा. आणि खूप त्यांना भारी वाटायचं तेव्हा की बघा हा मुलगा असून पण एवढं छान डान्सिंग करतो, सिंगिंग करतो, रांगोळ्या जशा पाहिजे तशा रांगोळ्या काढत होता. मग त्यामुळे काय झालं, मला रांगोळी काढता येत होतं म्हणून माझ्या मुली पण जास्त जवळ आल्या की राज मला पण शिकवणार, राज आम्हाला पण सांग कसं करतात, काय करतात. ड्रॉईंगमध्ये पण चांगली होते. मग शाळेमध्ये ब्लॅकबोर्ड असायचे, 4 भिंतीला 4 ब्लॅकबोर्ड. मग माझं हँडरायटिंग चांगलं असल्याकारणाने पाठीमागचा ब्लॅकबोर्ड मला दिलेला की त्याच्यावर तुला जे करायचं ते कर. मग त्याच्यानंतर ना अचानक हे असं 10वीपर्यंत झाले. 10वीमध्ये मला वाटतं 75% पडले, 75% चांगले पडले, खूप छान अभिमानास्पद होते. मराठीमध्ये मी सगळ्यात अग्रेसर होते. मराठीमध्ये खूप सगळ्या म्हणजे अख्ख्या 10वीच्या वर्गामध्ये मला सगळ्यात जास्त मार्क होते. त्यामुळे 10वी तर संपलीच, 10वीमध्ये खूप छान म्हणजे 10वीपर्यंतचा प्रवास खूप सुंदर होता. आणि मला वाटतं खासियत सांगायची अशी की सँड ऑफ होता. सँड ऑफच्या दिवशी सगळ्यात महत्त्वाचं काय झालं असेल की मोस्ट ऑफ की मुली रडतातच, मुली रडतात सँड ऑफच्या दिवशी, शेवटला मॅडम वगैरे. मुलांमध्ये मी सगळ्यात पहिल्यांदा मुलगा म्हटला तर मी रडले. मी एवढी रडले की मला ती शाळा सोडवायला वाटेना. मला बऱ्याच काही गोष्टी होत्या तिथल्या आपल्याला आवडणं निवडणं, त्या डान्सिंग सिंगिंग सगळ्या गोष्टी होत्या त्या मला सोडायच्याच म्हणजे इच्छाच नव्हती. तर मग ते रडताना रडले. माझं बघून शिक्षक रडले आणि शिक्षकांचं बघून सगळी मुलं रडली. कॉलेजला आपल्याला हे घ्यायचं होतं, ॲडमिशन घ्यायचं होतं. तर कॉलेज माझं हे गोगटे जोगळेकर महाविद्यालय, मला वाटतं महाराष्ट्रात 6 की 7 नंबरला कॉलेज आहे, ते मोठी आहे. तर त्या कॉलेजमध्ये मला तिकडं
ॲडमिशन भेटलं कला केंद्रामध्ये आर्ट्समध्ये असताना पण मी काय केलं, आता मला सवयच होती की ह्याच्यामध्ये कल्चरल वगैरे करायची, तर मी काय केलं कॉलेज ठेवलं थोडंसं लांब आणि त्याच्यात NCC घेतली. NCCमध्ये पण तेच नेव्हल युनिट NCC घेतली नेव्हीमध्ये, त्याच्यामध्ये पण कल्चरल आलं, त्याच्यामध्ये पण सिंगिंग आलं, डान्सिंग आलं, बरेचसे शो आले, त्याच्यामध्ये NSC कॅम्प आहे, IGC कॅम्प आहे, RDC कॅम्प, असे बऱ्यापैकी कॅम्प्स वगैरे करत गेले. मग थोडंसं कॉलेजकडे लक्ष कमी झालं, ग्राउंडवरच जास्त असायचे, पण तिथेही माझं नाव कमवलं मी, तिथे काय मागे नाही आले, तिथेही माझं नाव कमवलं, तिथेही पुढे गेले. त्याच्यानंतर मग तिथेही नाव झालं, म्हणजे NCCमध्ये म्हणायला गेलं तर मग तिथे माझं नाव खूप छान झालं होतं. मग त्याच्या NCCमध्ये कसं होतं की शाळेमध्ये कसे होते की माझे 4वी-5वी पासूनचे सगळे मित्र होते, त्यामुळे त्यांना माझी सवय लागलेली म्हणजे गोष्ट, मी कसं वागणं बोलणं सगळं माहीत झालं होतं, त्यामुळे एवढं काही मला फेस देता आलं नाही. पण जशी मी कॉलेजला गेल्यानंतर काय झालं की बाहेरच्या गावातून 18 गावातून 18 ची लोकं आली होती, म्हणजे विद्यार्थी होते, आणि त्या विद्यार्थीमध्ये माझं सर्वाईव्ह होणं हे शक्य नव्हतं. मग मला बरेच जण म्हणायचे अरे हा बायले आहे, मग आम्हाला मुलांपासून लांब ठेवायचे. मुलांच्या थोडेसे जे काही ग्रुप्स असायचे आमचे, त्या ग्रुपपासून पण मला लांब ठेवलं होतं. पण मी त्याच्यातूनही हरले का नाही की मला एकच कळत होतं कोण नाही आहेत, आपल्याला सर्वाईव्ह करायचं, आपणच पुढं जायचं. आणि जेव्हा मी पहिले NCCचे कॅम्प केले, माझं नाव कुठेतरी जास्त घेण्यात आलं किंवा कुठेतरी माझे सत्कार समारंभ वगैरे झाला, मग तेव्हा मुलांना वाटलं की नाही बाबा हे खरंच पोरगं चांगलं आहे, ते कसं का असं चांगलं आहे म्हणायला लागले, मग बोलायला लागले माझ्यासोबत. मग आमचा परत ग्रुप झाला, मग त्या ग्रुपमध्ये पथनाट्य असू दे किंवा एखादी शॉर्ट फिल्म असेल किंवा काय किंवा नाटक जरी असेल किंवा म्हणजे शामराव करंडक झालं, अशा नाटकांमध्ये मी भाग घेतला. मग त्याच्यातून पुढं गेले. मग त्याच्यामध्ये पण भले साडी घालून काम जरी करायचं असेल तर ते मी करत होते, म्हणजे मावशी असेल किंवा असं काहीतरी करत होते. मग ते मला जास्त अट्रॅक्ट वाटत होतं, कारण का की ते मी करण्यामध्ये सगळ्यात जास्त मला आवड निर्माण झाली होती. आमचं नाव झालं, मग ते पण वडिलांना थोडंसं खटकलं की मी शाळेत ठीक आहे शाळेत होतं म्हणून मी कॉलेजला गेल्यानंतर ना तरी पण त्याचं तेच झालं. मग त्यात वडिलांनी माझी हौसमौज पूर्ण कमी केली, म्हणजे की आम्ही दोघं जुळे होतो. तर 10वी झाल्यावर माझा भाऊ गोवा बघून आला, पण मला रत्नागिरीच्या बाहेर बी जाता नाही आलं कधी. मी अभ्यासात हुशार, कल्चरमध्ये हुशार. माझा विषय असा झाला की मला 10वीला टक्के खूप छान, माझ्या भावाला खूप टक्के कमी पडले, तरी भावाचा वाहवा केली, माझी वाहवा कोणीच केली नाही. 11वीत असताना माझ्या भावाने 11वीमध्ये, आणि आम्ही दोघेही 11वीमध्ये एकत्र होतो, 11वीमध्ये माझा भाऊ फेल झाला तेव्हा त्याला मोबाईल घेऊन दिला, पण मला काहीच करता नाही आलं. ठीक आहे. मग त्याच्यानंतर परत पुढे गेल्यानंतर विषय असा झाला की मी 12वीला गेल्यानंतर ITIला गेला. मी 12वी चांगल्या मार्काने, म्हणजे मला वाटतं 67-68% होते मला, मी चांगल्या मार्काने 12वी पास झाले. आणि परत त्याच्यामध्ये तो ITIत पण फेल झाला, तरी त्याचा वाहवा. मग कुठेतरी ते थोडंसं खटकायला लागलं मला की मी एवढं अग्रेसर आहे, मी सगळ्यात चांगली आहे, मी सगळीकडे पुढे आहे. म्हणजे इवन असंच नाही आहे की मी समजा बाहेरच म्हणजे कल्चरमध्ये किंवा डान्सिंग सिंगिंगमध्येच पुढे आहे, अभ्यासात नाही, असं पण नाही ना. मी प्रत्येक ठिकाणी पुढे होते, पण ते थोडंसं मला खटकायला लागलं. कारण ते खटकणं नंतर मला कळलं, तेव्हा मला कळत नव्हतं. तेव्हा मला वाटायचं की फक्त वडील आमचे त्याच्यात लाड करतात, आमचा काय लाडच करत नाही आहेत, हे मला वाटत होतं. पण ते तसं नव्हतं. 12वी झाली, मग माझ्या पप्पांचे टचके टोमणे, मारहाण, बोलणं करण्यामुळे मी रत्नागिरी सोडून पळून आलो पुण्यामध्ये पळून तर आलो खरं, पण पुण्यात यायचं कसं, कुठे जायचं आपल्याला काहीच माहीत नव्हतं. आणि मला तर टेन्शन आलं की पुण्यात आल्यानंतर आपलं सर्वाईव्ह होईल का, आपण पुण्यात टिकू का, पुण्यातली लोकं कशी आहेत, पुण्यातली मुलं कशी आहेत, काहीच आपल्याला माहीत नव्हतं. मग ठीक आहे, पुण्यात तर आले, कुठं जायचं माहीत नाही. स्वारगेट परिसरात, स्वारगेटची तर गाड्या पार्किंग करतात, त्या झाडाखाली 3 दिवस झोपले. 3 दिवस झोपल्यानंतर ना मग ते दारुडे यायचे, बेवडे यायचे, कोण काय बोलायचे. ते थोडंसं खूप भीतीस्पद होतं माझ्यासाठी ते. मग मला काही बोलणं करणं, तिथनं एवढ्या उठ रे इकडनं, निघरे इथनं, आणि त्यात ते डास, मच्छर, खूप म्हणजे खूप ते 3 दिवस खूप वाईट गेले. मग असं अचानक असताना मग जिथं आमच्या बहिणी राहायच्या चुलत वगैरे, तर मी तिथे एका ठिकाणी आले. तिथे एका ठिकाणी आल्यानंतर मला एक तिथला मित्र मिळाला. मित्र म्हणजे त्याचंही नवीनच लग्न झालेलं होतं, त्याचं पण. आणि अचानक काय परिस्थिती आली की त्याचं नवीन लग्न झाल्यावर मग मला माहिती आहे की माझ्यामध्ये बाई साळे जास्त आहेत किंवा मला जेंट्स नाही काय, तो म्हणायचा घरात या, पण त्याचं नवीनच लग्न झालेलं होतं आणि त्यात माझी जिमची बॉडी तब्येत वगैरे होती. मग मी त्याच्या गॅलरीत झोपायचे. गॅलरीत झोपल्यानंतर मग मला थोडंसं चेंबर साफ करायचं असेल किंवा संडास बाथरूम धुण्याचं मी ते काम केलं. ते काम केल्यानंतर मला त्याच्यातून 1000 रुपये भेटले. पण ते जे काम करत असताना 1000 रुपये भेटायच्या आधीचे दिवस 6 दिवस होते ना माझे, ते 6 दिवस असले घाण गेले होते
की माझ्याकडे फक्त 60 ते 70 रुपये होते आणि त्या 60-70 रुपयामध्ये मला 6 दिवस काढायचे होते. भूक तर प्रत्येकाला असते, पण मला माहीत होतं की मला कोणाकडे हात पसरायचे नाहीत, मला कोणाच्या घरात जायचं नाही, दारात जायचं नाही आहे. मग मी काय करायचे, दिवस कसाही रेटला जातो पण रात्र रेटली जात नाही. मग काय करायची, मी आमच्या चौकामध्ये आहे ना एक पाणीपुरीची गाडी असायची. मग मी काय करायची, तिथं गेल्यानंतर त्याला म्हणायचे 10 रुपये द्यायचे आणि त्याला म्हणायचे मला पाणीपुरी दे. आणि पाणीपुरी प्लेट अशी घ्यायची की त्याच्यात गोड अजिबात पाणी टाकायचं नाही, फक्त आणि फक्त तिखट पाणीपुरी टाकायची. आणि काय करायची, तिखट पाणीपुरी त्याच्या 5-6 पुऱ्या यायच्या, त्या खायच्या, खूप तिखट लागायचं. त्याच्यावर अजून एक प्लेट भर फक्त म्हणजे जो तिखट रस्सा असतो ना, काय असं म्हणतात तिखट पाणी, ते तिखट पाणी प्यायचं. त्याच्याने काय व्हायचं, खूप तिखट लागायचं आणि तिखट लागल्यावर मग एक बाटली पाणी पूर्ण प्यायलं जायचं आणि पोट फुगायचं. पोट फुगलं की असं नाही आता भरपेट झालं आपलं, आता काही टेन्शन नाही आहे. मग ते पेट झाल्यानंतर पण मग ठीक आहे बाबा स्टॉप केलं. मग असे 6 दिवस गेल्यानंतर मला ते चेंबर वगैरे साफ केल्यानंतर 1000 रुपये भेटले. 1000 रुपये भेटल्यानंतर मग मी एक छोटीशी रूम घेतली. ते रूम ही अशी होती की अडगळीची रूम असते सेम तशी, ना त्याच्यामध्ये मोरी होती, ना पाणी होतं, ना लाईट होतं, ना काय, फक्त एक 10 बाय 10ची रूम असावी ती. मग ठीक आहे म्हणतो, त्याच्यातही सर्वाईव्ह केलं आपण. जरी समजा आपण टोमॅटो वगैरे काय आणलं तरी ते पिशव्या अशा लटकवायला लागायच्या. का तर नाही लटकवलं तर सगळे मग उंदरं खाऊन द्यायचे, माझ्या अंगावरून उंदरं अक्षरशः जात होती. मग त्या परिस्थिती मी ते दिवस काढले. त्याच्यानंतर मग बऱ्यापैकी गोष्टी पुढं चालल्यानंतर मग त्याच्यामध्ये मी लाईट घेतली, स्वतः मीटर घेतला. मग पाणी असेल, लाईट असेल, मोरी बांधली बऱ्यापैकी. मग त्या फरशा वगैरे होत्या त्या व्यवस्थित बसवून घेतल्या, सगळ्या काही गोष्टी खूप छान केल्या. मग मी काय केलं, सगळ्यात सुरुवातीला मी चौकात रांगोळी काढली, मोठी रांगोळी काढली. ते सगळ्या लेडीज, तिथंही लेडीज झाल्या, मैत्रिणी झाल्या, खूप झाल्या. म्हणजे लेडीज माझ्या घरात येऊन बसायला लागल्या, खूप छान आहे तुझं गाव कुठलं, काय कुठलं. मग माझा तो प्रेमळ स्वभाव, मग त्याच्यामुळे ते अट्रॅक्शन होणं, मग खूप छान वाटणं. मग प्रत्येकजण चल ना चहा प्यायला माझ्या घरात, चल जेवायला चल, काय असेल ते द्यायचे. आणि तेव्हा खरं सांगायचं म्हटलं तर माझी परिस्थिती खूप डाऊन होती. मग मी काय करायचे, चपाती भाजी खायला भेटेल किंवा अदरवाईज त्यांचं काही खायला भेटेल म्हणून मी त्यांच्या घरात जाऊन काम करणं, किंवा गौराया आल्या, गणपती आले की त्याच्यासाठी जाऊन त्यांच्या घरात गौरायांना साड्या नेसवणं, फराळाला करू लागणं, रांगोळ्या, डेकोरेशन, हे सगळ्या गोष्टी करायला लागल्या. त्यामुळे अख्ख्या चौकात माझं नाव झालं. नाव असं झालं की खरंच एक पोरगं लय भारी आहे. आणि कधी अशी वाईट नजर नाही, हे नाही, कोण नाही. मग त्या सगळ्या लेडीज लोकांना कळालं. मग म्हटलं चला ठीक आहे, त्याच्यात आपण पुढं गेलो. पुढं गेल्याचं असताना मग चौकातली पोरं म्हणा, ते चिडवायची, घाबरवायची. त्या चौकातल्या पोरांना मी खूप घाबरायची, खूप म्हणजे खूप. त्या आता पुणेरी भाषा थोडीशी आली, जडबड भाषा आली, त्यांच्या त्या शिव्या आल्या थोड्याशा. मग ते मग खूप भीती वाटायला लागायची की बाबा काय होईल, माझं सर्व होईल का नाही माहीत नाही, काय होईल. मग मी काय करायला लागले की लेडीज जास्त जवळ करायला लागले. म्हणजे अभिमानास्पद अशी होती गोष्ट ना की एकेकाळी मला त्यांना भेटत नव्हतं. आणि जर एकदा समजा समजा एखादा सण आला, होळी आली, शिमगा आला एखाद्या दिवस किंवा नागपंचमी आली, तर 4 घरात नका होईना पण मला त्या प्लेट यायच्या, पुरणपोळीचे जेवणं मला यायची. तेव्हा मला सांगायला लागायचं नको नको 2 गोष्टी आल्या. काय तर मला खायचंच नव्हतं ना. मी खाणून किती खाणार, एक नाही तर 2 ताटं खाणार आपण. मग 4-4 वेळेला एखाद्या वेळी 4-4 डबे आले की मग तर थोडंसं नको वाटायचं आपल्याला. अचानकच माझे वडील होते, ते आले होते माझ्या बहिणीच्या पोरीच्या बारशासाठी आले होते. आल्यानंतर म्हणलेले ह्याला कुणी उभं नाही करायचं, काहीच नाही करायचं. म्हणजे ते सांगून टाकलं त्यांनी सरळ की आम्ही कोणीच त्याला उभं नाही केलं, स्वतः त्यांनी रूम घेतलं वगैरे वगैरे, बऱ्याच काही गोष्टी कळाल्या. मग तेव्हा मी कामाला जायची. कामाला कुठं जायचे, दिवसा ओटी असिस्टंटचं काम केलं ऑपरेशन थिएटरमध्ये, आणि संध्याकाळी जिममध्ये जिम ट्रेनरचं काम केलं मी, केलं स्वतः. त्याच्यानंतर मग काय केलं की मी जशी कामाला गेले तसे माझ्या वडिलांनी मला, बाहेरच्या लेडीज लोकांनी सांगितलं की एक माणूस आला होता आणि तो तुझ्या खिडकीतनं वाकून बघितलं त्याने, आतला तुझा संसार, आणि एवढाच म्हणाला फक्त की बघा माझ्या लेकाने किती छान असा संसार उभा केला आहे. मग मला लेडीजनी सांगितलं. मग मी माझ्या लेडीजांना फोटो दाखवले माझ्या वडिलांचे. म्हणजे हाच व्यक्ती होता तो. मग मला ते अभिमानास्पद वाटलं की नाही खरंच की आले कसे का असं ना आले, आणि माझं ते त्यांनी संसार बघून गेले. खूप छान वाटलं. असं तसं मला वाटलं होतील आज ना उद्या 6 महिन्यांनी ते गोड होतील. मग माझा भाऊ माझ्यासोबत कंटिन्यू बोलायचा, कंटिन्यू म्हणजे फक्त बोलत राहायचा, बाळ कसं आहेस, कसं आहे, नाही काय नाही. इवन मला रिचार्ज सकट सगळं तो पुरवत होता तिकडनं. रिचार्ज लागले 100-200 रुपये लागले, काय लागले, तर तो एवढा छान बोलायचा. असंच माझा मे महिन्यात बड्डे होता. मे महिन्याच्या 1 तारखेला आमचा बड्डे असतो. बड्डेच्या वेळेला माझा आता ही पुणेरी स्टाईल म्हणजे चौकात मुलांचा बड्डे करतात मुलं, ठरलेले असते. 7-8 जण आपली मित्रमंडळी जवळ येतात, 1 जण केक आणणार, मग तो सगळेजण सेलिब्रेशन करणार, अशा काही बऱ्याच गोष्टी होत्या. मग असंच अचानक मला फोन आला मित्रांचाच, आत्ताच्या आत्ता तू चौकात आहे, मला आपलीच माहीत नाही तू एवढा कांड केला आहे, कुठं ना केलं, हे ते, आणि त्यात मी नवीन. मी खूप घाबरले. आता म्हटलं झालंय काय. आता हे पुणेरी पोरं, त्यांना थोडंसं घाबरूनच राहायला लागत होतं.
मग झालं काय काहीच माहीत नाही, काहीच खरं नाही. आणि अचानक मला बोलले, मी घाबरतच आले. दोघांनी डायरेक्ट असं गचुंडी धरली, काय धरली आणि आणलं, उभं केलं आणि डायरेक्ट केक बी काढला. मी अक्षरशः तो केक कापताना रडत होते मोठ्याने. का तर आयुष्यातला पहिला बड्डे माझा होता, केवढा छान सेलिब्रेशन करत होता आणि खूप छान झालं सेलिब्रेशन माझं. आणि मग अचानक एक कॉल आला मला, मी कामावर होते. अचानक मला एक कॉल आला की असं असं झालं आहे, राज येडगे बोलत आहेत का, की तुझ्या वडिलांचा ॲक्सिडेंट झाला आहे आणि खूप लागलं आहे, तो अचानक लवकरात लवकर रत्नागिरीत निघून ये. तर आम्ही निघालो इथून रत्नागिरीच्या गाडी पकडून, प्रायव्हेटच गाडी केली रत्नागिरीला जायला. तेवढ्यात आम्हाला फोन आला, चांदणी चौकच्याच पुढे गेले होते, तेवढ्यात मला फोन आला की रत्नागिरीत येऊ नका, ह्याला या, कुठे वॉनलेस हॉस्पिटल मिरजला, तिथे या. मग आता म्हटलं माझं डिस्टन्स खूप आहे, पण म्हटलं कामी काय होणार. तर म्हटलं कॉलेज म्हटलं आपले जे शाळेतले मित्र आहेत माझे बालपणाचे, बालवाडीपासूनचे 2च मित्र, अजिंक्य आणि शहबाज, ह्या दोघांना मी कॉल केला. म्हटलं भावांना एक काम करा, फक्त मी तर निघालेच आहे, पण मी यायच्या आधी तुम्ही तिथं पोचा आणि मला तिथली कंडिशन सांगा काय आहे काय नाही ती. मग ते गेले आणि मला अर्ध्या तासात कॉल आला की राज, म्हटलं खूप वाईट झालं आहे. म्हटलं काय झालं. तर मी म्हटलं खूप लागलं आहे का काय. तर म्हटलं अरे राज खूप वाईट झालं आहे की पप्पा आणि भाऊ दोघंही जाळून घेतले स्वतःला. मला एवढं टेन्शन आलं की मला कळायलाच मार्ग नाही की झालं आहे काय. मग मी काही नाही, आम्ही फक्त मी माझे नातेवाईक गोळा केले, माझे चुलते बिलते बऱ्याच काही गोष्टी, आम्ही एक गाडी करून डायरेक्ट मिरजमध्ये पोचलो. मिरजमध्ये पोचल्यानंतर आम्ही अशी आमची गाडी पोचायला आणि लगेच मागे ॲम्ब्युलन्स वरडतच आली मोठ्याने. आले तर बघते तर माझ्या भावाचे फक्त एवढे डोळे ओपन, बाकी सगळं त्याला लपेटला होता. आणि वडिलांचं बघाल तर वडिलांचा पण पूर्ण भाग भाजला होता. म्हणजे जसं की वडील माझे 40% भाजले होते, तर माझा भाऊ जो होता तो 98% भाजला होता. खूप परिस्थिती डेंजर झाली होती, पण म्हटलं नाही याच्यात जर मी हरले तर हरले. पण माझे वडील माझ्यासोबत बोलत नव्हते, विरोध होता. आणि ज्या वेळेला त्या दोघांना असं साईड बेडवर नेऊन सलाईन वगैरे चालू केल्या, तेव्हा देखील माझे वडील माझ्यासाठी बोलत होते, ह्याला पहिलं इथनं हकला, ह्याला आमच्यासमोर ठेवू नका, ह्याला याचं तोंड काळं करा, ह्याने आमची इज्जत घालवली, असं बऱ्याच गोष्टी बोलल्यात. मी इग्नोर केलं, अजिबात मी काय बोलले नाही. मग भाऊ माझे वडील त्यांना बोलायला लागले, भावाला बोलायचे, अरे ह्याला हक्कल इथनं, नाहीतर मी लई काहीतरी करून टाकन, ह्याला मारून टाकेल, ह्याला बरेच काही गोष्टी बोलला. तर म्हटलं ठीक आहे, काही हरकत नाही. पण पहिल्यांदा जेव्हा माझा भाऊ गेला हे मला कळलं. मी पहिल्यांदा वडिलांकडे गेले, शेजारी उभी राहिले, काही बोलले नाही मी त्यांच्यासोबत. वडील मला डायरेक्ट म्हणाले, गेला ना तो, ठीक आहे, त्याला फक्त मला आता दाखवायला आणा. मी म्हणते कोण गेला, काय गेला, तुम्ही काय बोलताय. मला माहिती आहे म्हटलं तो गेलाय ना, फक्त मला दाखवायला आणा. म्हटलं तुम्ही बघाल का. तो म्हणतो हो बघेल. मग म्हटलं एक काम करा, ठीक आहे. मग आम्ही त्याची जी बॉडी होती ना ती त्याला झोपून का होईना पण ती आणली. असे वडील झोपले होते, त्यांच्या पायाकडे आणली. ते म्हणले ना माझ्या शेजारी जाणार. मग जेव्हा शेजारी आणलं तेव्हा माझ्या वडिलांनी काय केलं, त्याच्या डोक्यावरून हात फिरवला आणि एवढंच म्हणले की मेलास तू मला फसवून गेलास. काय म्हणाले, मेलास तू मला फसवून गेलास, माझ्या आधी तू निघून गेलास. एकही डोळ्यात पाण्याचं थेंब नाही. माझी खूप चिडचिड झाली. का तर सख्या पोटचा गोळा जर मरतोय आणि बापाच्या डोळ्यात एक थेंब देखील नाही, ते खूप माझ्यासाठी वाईट होतं. मग म्हणलं नाही ठीक आहे, झालं ते झालं, बघते. पण मग नंतर माझे वडील स्वतः काय म्हणाले माहिती आहे का, ठीक आहे गेला ना त्याला घेऊन जा रत्नागिरीला, व्यवस्थित त्याची क्रियाक्रम कर, फक्त एक करू नको, तू तुझी केस कापू नको. मी म्हटलं का बरं, माझा सक्का भाऊ जर जाते म्हटलं मग माझीच केस देणार ना मी. नाही म्हटला, तू जर त्याला केस दिलीस तर मी गेल्यानंतर तुला केस काही देता येणार नाहीत. म्हणून म्हटलं सावत्र भाऊची केस त्याला दे. म्हटलं बरं. म्हटलं चिडचिड होत असेल, काहीतरी होत असेल, इचिंग होत असेल म्हणून ते असे रागाच्या परत बोलले असतील म्हटलं. पण माझ्या वडिलांनी ती सगळ्यात मोठी चूक केली की ते रडले नाहीत. आणि सगळ्यात जास्त मला रडायला कधी आलं की जेव्हा माझ्या भावाचं लग्न मी रुईच्या झाडासोबत लावत होते. हे आयुष्यात कधी विचार पण नव्हता केला की माझ्या सख्या भावाचं लग्न मी रुईसोबत लावेल, नाही. मग अचानक वेळ अशी आली की नेलं, आम्ही त्याचं माहीत नेलं, केलं, प्रेत वगैरे केलं, घरात आले आणि आंघोळच करत होते बाहेर. आंघोळ वगैरे करून घरात गेले आणि माझ्या चुलत भावाचा फोन आला की जो वडिलांसोबत होता तिथे. मला म्हणाला की दादा पप्पा कोणाचं ऐकत नाही आहेत, काहीच बोलत नाही आहे, सलाईन काढून टाक, कुठं काय कड, घाणघाण शिवाय दे, ओळखतच नव्हते कोणाला ते. मग म्हणलं पाणी मागतायत,
नाही म्हणले. पाणी मागितलं, डॉक्टरांनी सांगितलं पाणी द्यायचं नाही. म्हटले भाजी चपाती द्या, डॉक्टरांनी सांगितलं भाजी चपाती काहीच द्यायचं नव्हतं. मग तो बाप माझा काय म्हणला, शेवटला म्हणाला की मला मटण आणि दारू तरी द्या, पण द्या, मला पाहिजे. कोणीच काही दिलं नाही. मग मला लगेच फोन आला की दादा पप्पा गेले. मला कळायला मार्ग नव्हतं. रडू, ओरडू का काय करू. नुकतंच जर मी माझ्या भावाचं प्रेत करून घरात आले आहे आणि जर मला कळते की माझा बाप गेलाय, खूप वाईट होतं माझ्यासाठी ते, खूप. मग काय, संध्याकाळी 6 वाजेपर्यंत वडिलांचं प्रेत आणलं. पाऊसभर चालू होता. ऑगस्टच्या 1 तारीखच होती ती. मग वडील आणल्यानंतर त्यांचाही क्रियाक्रम करायला नेलं. ज्यावेळी त्याला स्मशानात नेलं तेव्हा आमच्या भावाचा इथून ते इथपर्यंत असा एवढा भाग पोर्शन राहिला होता. मग काय, तोच खाली टाकला, त्याच्यावर लाकडं सरवली आणि त्याच्यावरच वडिलांना हे केलं. मग काय, वडिलांचा प्रेत वगैरे करून आले. मग जबाबदारी पडली, मग सगळ्या गोष्टी होत्या. मग दोनच महिने गेले. 2 महिन्यात मला चांगली अद्दल घडली. कोणाचं नसतं. हां, मात्र माझा एक छोटा भाऊ आहे, मानलेला, सक्का चुलत भाऊ आहे माझा, रुपेश शेडगे म्हणून. त्याची मला साथ खूप खंबीर होती. तो मला प्रत्येक वेळी विचारायचा, दादा काय करतोस, काय नाही करतोस. बऱ्यापैकी गोष्टी होत्या. मग माझ्या चुलत बहिणी असतील त्या पण मला खूप सांगायच्या. पण चुलते वगैरे कोणाचं नसतं. मग अचानक पुण्यात आले. पुण्यात काम करत असताना मग मला माझे गुरु आहेत, त्यांच्या पाठीमागे मी कामाला होते. माझ्या गुरुसमोर मी त्यांना येता जाता बघायचे 2-3 वेळा. असेच बघता ते भेटले. मग त्यांच्या घरात जाणं, मग ते मला चहा वगैरे नाश्ता वगैरे देणं, आपुलकी, जे प्रेम पाहिजे होतं ना ते प्रेम मला त्यांच्याकडनं थोडंफार भेटत गेल्या कारणाने काय झालं की मी त्यांच्या थोडीशी डीपली गेले. मग ते थोडंसं त्यांचं राहणीमान, साडी, केस, हेअरस्टाईल वगैरे वगैरे, मग ते जे मला पाहिजे होतं पहिल्यापासून ते मला दिसायला लागलं. मग मी कोणाचाही न विचार करता काय केलं की माझ्या गुरुचा हात धरला. गुरुच्या नावावर मी चेला झाले. चेला झाल्यानंतर माझं सर्वाईव्ह स्वतःचं मी करायला लागले. त्याच्यामध्येही संघर्ष खूप मोठा केला. चाललं असताना थोडंसं इकडचं तिकडचं बोलणं. नवीनच जेव्हा किन्नर झाले, मला काहीच माहीत नाही. मला चालणं देखील, आता माझी जिमची बॉडी होती, चालणं पण माझं एवढं हे नव्हतं. मग माझे गुरु म्हणायचे, बाळा थोडंसं बायनवाणी चालत राहा, बायनवाणी थोडं वागायचं का. आपण साडी घातली, आपण आता पहिल्यासारखे जिम ट्रेनर किंवा जिमचे एक बिल्डर नाही आहोत. मग ठीक आहे, मग त्या थोडंसं सर्वाईव्ह व्हायला लागलं मला बऱ्यापैकी. मग दुकानं मागायला गेल्यावर मग कोणतरी असं हात लाव, कुठं काहीतरी टच कर, मग ओरिजिनल आहे का डुप्लिकेट आहे विचारणं. त्याच्यानंतर मग काय करायचं, मग सवयच नव्हती मला त्या गोष्टीची. मग काय, एक शब्द कोणी काय विचारला, कोणी अंगाला टच केला, कोणी ओरिजिनल आहे का नकली आहे विचारलं, खरं आहे का खोटं आहे विचारलं का, घरात यायचं रडत बसायचं. मग माझ्या गुरुला सांगायचं. मग गुरु म्हणतात, बाळा हे बघ, हे प्रत्येकाला करणंच आहे, प्रत्येक गोष्टीत फेस करावं लागतंच हे तुला. मग नंतर थोडं सवय झाली, मागायला लागले, बोलायला लागले. मग काय झालं की तुम्ही एक बोलले की मी 2 शब्द बोलून मोकळं होत होते. मग प्रत्युत्तर द्यायला लागले. मग बऱ्यापैकी सर्व व्हायला लागलं. बरेच पुढं गेल्यानंतर मग असंच जे सगळ्यांच्या आयुष्यात घडतं तेच घडलं. मग असंच माझ्या एका मुलावर इंस्टाग्रामवर रील्स चालू केल्या होत्या. नुकतीच एक 2-3 हजार फॉलोअर्स असतील माझे. तेव्हा एक व्यक्तीच्या मी प्रेमात पडल्यावर खूप गरीब घरातला होता. मग त्याने मला नंतर शिकवलं राहायचं कसं, वागायचं कसं, पैसे कसे जपून ठेवायचे, उधळमात करायची नाही, मग स्टँडर्ड पण कसं असतं, इज्जत काय असतं, बऱ्यापैकी मला सगळ्या गोष्टी त्यांनीच सांगितल्या. मग खूप छान चाललं होतं आम्हाला. आणि खूप छान चाललं असताना अचानक काय झालं की पुढं गेल्यानंतर मी विचार काय केला, चल ठीक आहे, आपल्याला कोण प्रेम नाही देत. हा खूप जीवापाड प्रेम करायचा, माझ्यावर जीवापाड प्रेम होतं आमचं एकमेकांवर. खूप छान माझी केअर करायचा. माझी सर्जरी झाल्यानंतर त्याने माझ्या केअर भरपूर केल्यात. अक्षरशः माझं बेड रेस्ट असताना देखील माझ्या खूप छान सेवा त्यांनी केली. मग खूप काही गोष्टी चांगल्या होत्या. मग चांगल्या असताना अचानक काय झालं की तो म्हणायचं 1-2 वर्ष आमची चांगले गेले. नंतर म्हणला आपण लग्न करू म्हणजे कोर्ट मॅरेज करू वगैरे बऱ्याच काही गोष्टी. पण मग मी एक शहाणपणाच्या गोष्टी असेल तसा मी त्याला स्वतः म्हणाले की नाही, लग्न वगैरे नाही मला करायचं. का नाही करायचं म्हटलं, आपण कोर्ट मॅरेज करणार, कोर्ट मॅरेज केल्यानंतर एक प्रमाणपत्र भेटणार आपल्याला. उद्या तुझ्या माझ्यात भांडणं झाली किंवा काय झालं तर मी तुला ते टॉर्चर करणार, ते प्रमाणपत्र दाखवणार, तुला टॉर्चर करणार. टॉर्चर केल्यानंतर काय होणार, तुझ्या प्रॉपर्टीमध्ये मी हिस्सा मागणार किंवा बऱ्याच काही गोष्टी होत्या. मग म्हटलं इग्नोर, म्हटलं त्या गोष्टी मला करायच्या नाही. मग ठीक आहे म्हटला तो, त्यालाही समजलं 2 गोष्टी. मग तो म्हटला ठीक आहे, नाही करायचं तर नको करूया आपण. मग लग्न नाही केलं. परत एक 6 महिने 7 महिने चांगले गेल्यानंतर मग त्याच्या आम्ही घरात गेला असताना, मग त्याच्या घरातल्या वगैरे बरं सगळ्यांना माहिती होतं. मग मी त्याच्या घरी गेले तर त्याची चुलती त्याला काय म्हणाली होती, माझ्यासमोर म्हणाली की तू फाशी वगैरे घेऊ नको, तुझं लग्न वगैरे होत नाही म्हणून तू फाशी बिशी घेशील, असं काय करू. म्हटलं हे असं का म्हणाली बरं.
मग कुठेतरी मला खटकलं. मग नंतर काय म्हणाली परत, नाही आपण एक काम करू, अंध अपंग शाळा असते तिथं आंधळी नाही तर लंगडी वगैरे असेल पोरगी, आपण एखादी बघू लग्न करू. म्हटलं का बरं, पोरगा जर आपला एवढा चांगला आहे, पोरामध्ये काहीच कमी नाही आहे, नाकातोंडाने सरळ आहे, सगळ्या काही गोष्टी आहेत, मग म्हटलं आंधळी आणि अपंग पोरगी करून का करायची. मग मी ठेवलं की नाही आपण लग्न करू त्याचं. मग तो म्हणाला, तर त्याच्यावर तो राजी नव्हता. तो म्हणला नाही आपण बाळ घेऊ, दोघांमध्ये बाळ घेऊ, छान संसार करू आपण असं. मग परत एक विचार मी केला की मला मूल होऊ शकत नाही, मी एक हृदयवंती आहे, मी एक किन्नर आहे, मला एक मूल होऊ शकत नाही, पण तुला तरी होऊ शकतं ना म्हटलं. मग काय केलं, तर मी पुण्यातलीच एक मुलगी बघितली गरीब घरातली, त्याचं लग्न करायचं ठरवलं. छानपैकी त्याचा टिळा साखरपुडा लग्नही त्याच्या दारात खूप धूमधडाक्यात केलं, खूप छान गोष्टी केल्या. थोडंसं वाईट वाटत होतं, कितपर्यंत एक हाऊस होती की मी लग्न करते त्याचं लग्न लावून देते, खूप मोठेपणा होता. आणि ज्या दिवशी त्याची वरात म्हणजे त्याची नवरीकडची माणसं ज्या दिवशी उतरली आणि ज्या दिवशी स्पीकर लागला, तेव्हा माझी छाती धडधड केली की आता सगळं संपलं, की ते आत्ता मुलीला हे करायचं. पण त्या मुलीला देखील आम्ही सगळं सांगितलं होतं, आमचं प्रेम वगैरे बऱ्याच काही गोष्टी सगळ्या सांगितल्या होत्या, तर तिने त्याही एक्सेप्ट केल्या होत्या. तर मग सगळ्या काही गोष्टी झाल्या असताना काय झालं की म्हणजे बऱ्याच काही गोष्टी सगळ्या चांगल्या चालल्या होत्या आणि त्याचं लग्न बिग्न सगळं झालं धूमधडाक्यात. लोकांनी विचारलं कुठनं पोरगी केली काय, मग त्याच्या आईवडील पण सगळं सांगायचे की माझ्या रिटाने सगळं करून दिलं, सगळ्या काही गोष्टी केल्या, रिटामुळे आज एवढा आनंदाचा सण, म्हणजे खूप छान एकदम झालं होतं. एवढंच नाही तर मी इव्हन त्यांची पहिली रात्र जी असते त्या पहिल्या रात्रीला सुद्धा मी स्वतः त्यांचा बेड सजवला, त्यांना आज पाठवलं, बाहेरनं कडी लावून मी रात्रभर त्याच्या आईच्या कुशीत रडत बसले होते, कारण मी माझ्या प्रेमाचा त्याग केला होता. मी माझं प्रेम हसत हसत कोणाचं तरी स्वाधीन केलं होतं काय, आणि मी माझ्या काळजावर खूप मोठा दगड घेतला होता. मग खूप छान झालं. मग आज देखील मला असंही करता आलं असतं की त्याचे फोटोज व्हिडिओज इंस्टाग्रामवर व्हायरल करून वगैरे वगैरे बऱ्याच काही त्याला ब्लॅकमेल करता आलं असतं, सगळ्या काही गोष्टी करता आल्या असतं, पण नाही. का, माझं म्हणणं एकच आहे की या जर हाताने जर मी चांगलं पुण्य केलं आहे, जर या हाताने मी एखाद्याचा संसार बसवून दिला आहे, तर माझी इच्छा एकच होती की नाही त्याचा संसार बसावा, वाईट नाही कधी करावं. आणि मग खूप छान चाललं होतं, सगळ्या काही गोष्टी होत्या. मग हळूहळू मी त्यांच्यातनं आयुष्यातनं कायमची बंद झाले. का, त्यांचं लग्न झालं आहे, उद्या मी माझ्यामुळे त्यांचा संसार नको तुटायला. मग लोक काय म्हणतील, हिने देखावा केला, बरोबर आहे ना, ही म्हणतील लोक हिने देखावा केला, हिने लग्न करून दिलं, असं केलं तसं करतं. आणि तुम्हाला एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगते की आज तुम्ही माझ्या प्रत्येक व्हिडिओ बघता, व्हिडिओ बघण्यामागे एक लोगो असतो माझा, सरकार नावाचा. ते सरकार ते आहेत. विषय असा की मी त्यांना सरकार म्हणायचे आणि कालांतराने काय झालं की तो जसं जसं माझ्यापासून लांब झाला तशी आठवण मला होत झाली, तशी मी सॅड व्हिडिओ टाकणं, आय मिस यू सरकार, सरकार तुमची खूप आठवण येते आहे, किंवा मग नंतर फक्त सरकार 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 तुमच्यासाठी सरकार सरकार वगैरे टाकत गेले. मग विषय असं झाला की माझे फॅन लोक जे आहेत ते मला सरकार म्हणून ओळखायला लागले. आणि खरंच मी प्राऊड फील करते, थँक्यू सो मच म्हणते त्यांना की त्यांच्यामुळेच सरकार हे नाव मला भेटलं. जर त्यांनी त्यावेळी माझी साथ सोडली नसती तर मला नव्हतं वाटत की मी एवढी पुढे गेले असते. ते शिकायला भेटलं किंवा एक थोडंसं लांब झाल्यानंतर माझं मन कुठे गुंतवावं, काय करावं म्हणून मी इंस्टाग्राममध्ये रील्स काढणं, माझ्या व्यथा मांडणं, ह्या सगळ्या गोष्टी केल्यावर मला त्या लोकांना आवडायला लागलं की माझ्या व्यथा, माझ्या काही गोष्टी आहेत, रिॲलिटी काय आहे, मग ते आवडायला लागलं. तर मग मी तसं इंस्टाग्रामवर व्हिडिओ बनवत गेले, काय गेले तर मग आमच्या जवळपासची म्हणायला लागले, अरे बघ हे इजडा बघ इकडे फिरायचा, तो आता एक व्हिडिओ बनवायला लागला, व्हिडिओ काढतोय वगैरे वगैरे बऱ्याच काही गोष्टी. मग एक असा विषय झाला की एक लेडीज होती, लेडीजनी मला डायरेक्ट म्हणले की तू एक किन्नर आहेस, तू मागायचंच काम कर, ह्या गोष्टी करू नको, हे तुला झेपणार नाहीत, जमणार नाहीत. पण ते थोडंसं खटकलं मला की मग मी विचार केला की का नाही जमणार. आणि मला चॅलेंज स्वीकारायला खूप आवडतं की तुम्ही नाही म्हणले ना तर मी ते करून दाखवणार, आणि ती माझ्या धमक आहे, करणार. मग केले. मग त्यानंतर खूप घाण कमेंट यायला लागले. मग त्याच्यात बी कमेंट, तू ओरिजिनल आहेस का, तू सिंगल आहेस का, डुप्लिकेट आहेस का, तू दिसायला छान दिसते, तुझी फिगर खूप छान आहे, ह्या बऱ्याच गोष्टींना ट्रोल करायला आले. मग एक दोन कमेंटला मी काय केलं की प्रत्युत्तर द्यायला लागले. मग नंतर कळलं की प्रत्युत्तर नाही दिलेलं चांगलं आहे. जर आपण प्रत्युत्तर नाही दिलं ना तर मग पुढचे इग्नोर ऐकतात, बोलतात बोलतात बोलतात, नंतर म्हणतात बापरे ही काय आपल्याला व्हॅल्यू देत नाही, हिला काही विषय क्लोज, मग ते स्वतःहून बंद होतात. मग खूप घाण कमेंट यायला लागल्या. मग तरी ठीक आहे, मग व्हिडिओ काढायच्या नंतर रडत बसायचं. मग काय होतं की 4 व्हिडिओ खराब आले त्यातले 2 तरी चांगल्या यायच्या.
की ताई तुम्ही खूप छान बोलता, तुमचं बोलणं खूप छान आहे, तुमचं बोलण्याचं ट्रेनिंग खूप छान आहे, तुमचा आशीर्वाद पाहिजे आम्हाला, आमच्या बाळांना आशीर्वाद द्या, अशा तशा गोष्टी. मग ते खूप भारी वाटायला लागलं. मग तसं तसं माझा कॉन्फिडन्स वाढत गेला, मी तसे अशा व्हिडिओ वाढवत गेले. तो टर्निंग पॉईंट असतो की जिथं आपली लाईफ पूर्ण चेंज होते. तसा टर्निंग पॉईंट झाला की शिर्डी येथे प्रवरा फोटो स्टुडिओ, आय थिंक प्रवरा फोटो स्टुडिओ इंडस्ट्री असं काहीतरी आहे. तर त्याचं उद्घाटन सोहळा होता आणि त्या भावानी मला तिथे बोलवलं की ताई तुम्ही प्रमुख पाहुणे म्हणून या. तर तिथेही थोडासा मजेशीर किस्सा असा घडला की आम्हाला छान तिथं सर्वाईव्ह केलं. आम्हाला छोटे छोटे रूम दिल्या राहायला. रूम दिल्यानंतर आमच्या बऱ्याच काही गोष्टी जेवणा खाण्याची सोय केली, सगळं केली. आम्ही एक 5 ते 6 जण प्रमुख पाहुणे होतो. तर मी खूप आवरून बिवरून घेतले. माझ्यासोबत जे आले होते तेवढे छान असे मेकअप वगैरे छान केला होता त्यांनी. आणि माझ्याकडे तसं काहीच नव्हतं, मी फक्त सिंगल गेले होते. मग गेल्यानंतर मग आणि प्रत्येकाने प्रत्येकाच्या 4 व्हीलर्स वगैरे घेऊन आले, माझ्याकडे काहीच नाही. थोडंसं वाईट वाटलं म्हणाला की मी अजून खूप मागे आहे. ठीक आहे, तरी म्हटलं ठीक आहे. आणि त्यात काय झालं, 1 बाय 1 सगळेजण प्रमुख पाहुणे जेवढे सगळे निघून गेले, मी एकटेच शिल्लक राहिले. म्हटलं आता माझी काही एंट्री ह्याने काही ठेवली नाही का, ह्याने मला कॅन्सल केलं का मी एक किन्नर आहे म्हणून मी माझ्या मनाला दोष देत राहिले. मी एक किन्नर म्हणून मला मागच ठेवून दिलं का, अजून कशातच काय नाही. आणि मग ते ज्या हॉटेलमध्ये आम्ही राहिलो होतो ना, त्या हॉटेलचा मालक म्हणला ताई माझी गाडी आहे, मी तुम्हाला सोडू का. मी म्हटलं वा, म्हणजे देव कुठेतरी असतो. मग म्हटलं वा. मग त्यांनी त्यांच्या 4 व्हीलरमध्ये मला घेऊन गेले. मला जसं वाटत काय होतं की ह्यांनी माझी कुठेतरी मला मागेच ठेवलं, मला पुढे नाही नेलं किंवा मला दाखवत नाही आहेत का, ह्यांनी मोठे मोठे फक्त रजिस्टर घेऊन गेले आणि मला मागे, हे मला वाटलं. पण ते नव्हतं. ते यांनी माझी जी सस्पेंड ठेवली होती, माझी जी एंट्री होती सस्पेंड ठेवली होती. आणि जशी माझी गाडी तिथे पोचली आणि तसं अनाऊन्समेंट केलं की तुम्ही आतुरतेने ज्यांची वाट बघत आहात त्या रील स्टार रीटाताई पुणेकर यांचं सहर्ष स्वागत. आणि माझी छाती अशी आनंदाने भरून आली होती. आणि मग लगेच ते 4 बाउन्सर आल्या. आणि जसा कार्यक्रम संपला, अवॉर्ड झाले, अवॉर्ड दिला मला, खूप छान माझ्यासोबत बोलले, माझं भाषण वगैरे झालं बऱ्यापैकी. आणि मग तेवढ्यात मी काय केलं, कार्यक्रम थोडा स्टॉप केला, कारण अभिमानास्पद होतं ना ते माझं. मग मी थोडासा कार्यक्रम स्टॉप केला, तुषार पुलाटे दादाला बोलवलं आणि तेवढ्या सगळ्या पब्लिकमध्ये मी त्यांची पदर वगैरे काढून नजर काढल्यावर काय झालं की लोक विचार करायला लागले, बापरे एवढे हे जवळचे नातं आहे का ह्यांचं, बहीण भावाचं एवढं घट्ट नातं आहे का, की यांनी थांबवून अख्खा कार्यक्रम थांबवला, नजर वगैरे काढली, बऱ्याच काही गोष्टी. जे मला करायचं होतं, मी काही दाखवण्यासाठी नव्हतं केलं, जे मला करायचं होतं ते मी केल्यानंतर मग त्यांच्या आईवडिलांनी मला सत्कार केला, अवॉर्ड दिले, बऱ्याच काही गोष्टी झाल्या. आणि कार्यक्रम तो तिथं संपल्याबरोबर मला असं वाटलं की मला कोणीच विचारणार नाही, कारण माझ्यापेक्षा पण मिलियनमध्ये आयडी होती, ते रील स्टार तिथं आले होते आणि सिने अभिनेत्री पण होते. पण 1-2 विद्यार्थी होते ना, जे 2-3 जण ते समोरूनच बोलत होते, ताई एक फोटो. म्हटलं ठीक आहे, काय हरकत नाही. आणि जसं का कार्यक्रम संपला आणि माझ्याकडे फोटो काढण्याचे एवढी तुंबड गर्दी झाली. जे माझं भाषण मी केलं होतं ते त्यांना आवडलं होतं, जी नजर काढली ते त्यांना आवडलं होती. आणि एवढी माझ्यासोबत गर्दी केली त्यांनी, भयानक गर्दी केली. म्हणजे मी हसायचं होतं तिथं की एक फोटोज वगैरे काढताना मला एवढं आनंद व्हायला पाहिजे होता. आणि त्या आनंदाचे अश्रू, आणि मी एवढी रडायला लागले, पूर्ण आनंदाचे अश्रू होते माझ्या आनंदात ते. म्हणजे तो अविस्मरणीय क्षण एक सगळ्यात पहिला. तर त्यामुळे मी मनापासून आभार मानते तुषार पुलाटे यांचं की त्यांनी मला सन्मानित केलं, त्यांनी मला बोलवलं. आणि आपल्या इंस्टाग्रामवर एक फाशी घेऊन एक आमचाच एक रील स्टार गेला होता अभि साठे, ह्याच्या जीवनावर आधारित एक मी केला. त्याच्यामध्ये मी एक आईची भूमिका केली. मग ती आईची भूमिका एक स्वराज्य फिल्म इंडस्ट्रीतले गिरीश सर आहेत डिरेक्टर, त्यांनी ती बघितली. त्याच्यानंतर त्यांनी मला म्हणाले या आईची एक भूमिका केलेली जी व्यक्ती आहे ते आम्हाला पाहिजे. मग ते मी होते. मग ते म्हणले ताई आमचा असाच एक कार्यक्रम आहे, त्यात याल का तुम्ही, एक फक्त येऊन आमचा कार्यक्रम बघा तुम्ही कसं काय. मग ठीक आहे म्हटलं, मी येते म्हटलं. मग मी काय केलं की गेल्यानंतर काय झालं की बॅकफूटला जाऊन बसले. मी फक्त कार्यक्रम बघायचा होता, शो होते चालू होते, रनवे वगैरे चालू होता, डान्सिंग चालू होते, सत्कार वगैरे झाले, सगळ्या काही गोष्टी झाल्या. आणि अचानक त्यांच्या मनात काय आलं हे मला माहीत नाही की त्यांनी स्वराज्य फिल्म इंडस्ट्रीचं एक त्यांचं पद वगैरे होतं, तर त्याच्यामध्ये एक इन्व्हाइट केलं की स्वराज्य फिल्म प्रोडक्शन तृतीयपंथी संघटना, आणि त्याचं अध्यक्षपद मला त्यांनी दिलं. हे माझ्यासाठी खूप प्राऊड फील होतं की गेल्या महिन्यात मी बॅकफूटला बसून तो कार्यक्रम बघितला आणि त्याच्यात दुसऱ्या महिन्यात फ्रंटला डायरेक्ट चीफ गेस्ट म्हणून मी, माझ्या शेजारी पृथ्वीराजदादा भोसले जे अखिल भारतीय चित्रपट संघटनेचे महाराष्ट्र जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत ते, आणि या साईडला मिलिंद दास्ताने असतील, म्हणजे
म्हणजे तुझ्यात जीव रंगला फेममधले जे आप्पा होते, मुळशी पॅटर्नमधले होते, ते सगळेजण होते. आज मला मोठे मोठे रजिस्टर मेसेज करणं, बोलवणं किंवा मग वेब सिरीजसाठी विचारणं, शॉर्ट फिल्मसाठी विचारणं किंवा ताई एखादी ब्रॉडकास्ट आहे, मुलाखत आहे, तुम्ही याल का, आम्हाला तुमच्या मुलाखती घ्यायच्या आहेत. एक आमच्यात किन्नर समाज पण आहेत, तेही मला म्हणाले की मला अगं तुझा रील्स हे म्हणजे नाही का ब्रॉडकास्ट घ्यायची, तुझी मुलाखत घ्यायची, आम्हाला खरंच तुझा संघर्षमय जीवन प्रवास ऐकायचा आहे. म्हणजे लोकांना इंटरेस्ट आहे सध्याला की माझ्याबद्दल ऐकायचं त्यांना काहीतरी. खरं सांगते की अगदी म्हणायचं म्हणून सांगत नाही, बोलायचं म्हणून मी बोलत नाही. आज जे हे यश माझं पुढे चाललं आहे ना, की म्हणतात की ह्या यशाच्या मागे एक भागीदार असतो आपला. तर त्या जे काही मी यश पुढे नेते आणि आजपर्यंत एवढी अभिनेत्री असेल किंवा रील स्टार असेल म्हणून मला संबोधलं गेलं आहे, ओळखलं जातं आहे, तर त्याच्यामागे माझे जे व्हिडिओ काढतो पडद्यामागचा खरा कलाकार जो आहे तो सोलापूर गावातला ओंकार हदगुंडे नावाचा एक मुलगा आहे. तो एक आई मानतो मला, त्यांनी मला पुढं नेलं, तो माझं खूप छान प्रोत्साहन करतो. आई तुम्ही हे करू नका, हे करा, हे तुम्हाला जमेल, बऱ्याच काही गोष्टी, आई ह्या व्हिडिओ अशा नाही करायचे, हे असं करायचं मग तुम्हाला फेम येईल. माझे व्हिडिओ काढण्यापासून, एडिटिंग करण्यापासून, तो पोस्ट करण्यापासून, म्हणजे प्रत्येक ठिकाणी मला तो असतो. आणि माझी तर इच्छा आहे की ज्या दिवशी मला मोठा स्टेज भेटेल आणि त्या स्टेजवर मला असं सन्मानित करतील किंवा मला बोलवतील की रील स्टार किंवा सिने अभिनेत्री रीटा पुणेकर यासाठी जर मला अवॉर्ड देतील आणि तो जेव्हा अवॉर्ड मला देतील तेव्हा मी गर्वाने त्याला तिथे बोलवून, वरती ऑन स्टेजला बोलवून मी त्याला तो अवॉर्ड त्याला समर्पित करेन की बाबा डेडिकेट म्हणतो आपण की तो अवॉर्ड त्याला डेडिकेट करेन की हा अवॉर्ड तुझा आहे, माझा नाही. का तू होतास, तू आहेस म्हणून मला आज एवढं मोठं भेटलंय. आणि म्हणून राजची रीटा ही अशी तयार झाली. मी प्रत्येकाला, मी जसे की आता कंटेंट्स वगैरे शूट करते, वेब सिरीज येतात, सॉन्ग येतात, तसे मी तळागाळातल्या ज्यांना करण्याची जिद्द आहे तर त्यांना मी पुढे घेऊन जाणार आहे. आणि माझी हीच माझ्या मनामध्ये इच्छा आहे की मला मोठ्यांना मोठं नाही करायचं आहे, मला लहानांना मोठं करायचं आहे. सगळ्यात मोस्ट एकच की मला मराठी माणसाला मोठं करायचं आहे. का तर मराठी माणूस हा किती कष्ट करतोय हे दिसून येत नाही. बाहेरनं जे आलेले असतात कमवण्यासाठी त्यांचे कष्ट दिसून येतं, पण मराठी माणसाचं कष्ट दिसून येत नाही. सोबतच माझाही यूट्यूब चॅनल आहे रीटाताई पुणेकर म्हणून, सो जाऊन भेट द्या. मी त्याच्यात वेगवेगळ्या कंटेंट, वेगवेगळ्या स्टोरीज केलेल्या आहेत. सो खूप छान वाटतंय मला इथं येऊन आणि पुन्हा एकदा मनापासून आभार मानते प्रतीक जाधव सरांचं. धन्यवाद.